चला मंडळी, आज मी तुमच्यासोबत घावण्याची रेसिपी शेअर करत आहे। 2 वाट्या तांदूळ मी रात्री भिजत ठेवलेले, ते मिक्सरला बारीक वाटून घेतले। त्याचे 4 पट आपण पाणी ओतून घेऊया। मिक्सर छानपैकी बारीक वाटायचं आहे। त्यात चवीपुरती मीठ टाकायचं आहे। 2-3 वेळा हे मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचं आहे, कारण याचा गाळ खाली बसतो। ठीक आहे, छान असं मिश्रण तयार झालेलं आहे, बघा दिसते। असं 2-3 वेळा चांगलं ढवळून घ्या, वर खाली करूया। चला, तव्यावरती गॅसवरती आपण तवा ठेवला आहे। तवा चांगला तापला की त्याला तेल लावून घ्या। आता हे मिक्सर आपण आता तव्यामध्ये पसरूया। मिश्रण टाकण्यापुरती ती 2-3 वेळा ढवळून घ्या। बघा असं छानपैकी पसरलेलं आहे, किती छान दिसते बघा। पूर्ण पसरलं पाहिजे। हां, असं हाताने पण मिक्स करू शकतो आपण। बघा किती छान आहे। 1 मिनिटातच आपला हा घावणा तयार झालेला आहे। आपण आता तो परतूया। साईडने कडा सुटलेला आहे, परतला काढून घेऊ आता आपण चाळणीमध्ये। अशा प्रकारे आपण आता दुसरा पण घावणा टाकलेला आहे। अशी पण घडी आपण करू शकतो। अशा प्रकारे आपले 10-12 घावणे तयार आहेत। आता आपल्याला रसासाठी 1 वाटी नारळ, जिरं, चिमूटभर हळद मिक्सरला वाटलेलं आहे, ते चांगलं गाळून घेऊया। गूळ अर्धी वाटी मिक्स करूया आणि हे सगळं मिश्रण आपण गॅसवरती गरम करू। मिक्स झालेलं आहे। गूळ वितळेपर्यंत ते छानपैकी गरम करू। वेलची पावडर चिमूटभर टाकली। बघा किती सुंदर असा आपला रस तयार झालेला आहे। एकदम सोपी आणि पटापट होणारी ही रेसिपी आहे। चला, रस काढून घेऊ। घावण्यासोबत आपण चहा किंवा चटणी किंवा असा रससुद्धा खाऊ शकतो। माझ्या आजीची रेसिपी आहे, घावण्यासोबत रस। चला, आपला नाश्ता तयार झाला आहे, नाश्ता करायला या। आवडल्यास लाईक आणि शेअर करा। चला, थँक्यू, बाय बाय, हॅपी संडे।